कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यामध्ये घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून कोल्हापूर जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गुन्हे, घरफोडीचे गुन्हे यांचा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकत्रितरित्या तपास सुरू केला आहे। सदर घरफोडीचा गुन्ह्याची उकल करीत असताना एक असाच गुन्हा हा विक्रम कित्तूरकर राहणार हलाशी बेळगाव यानं आणि त्याच्या साथीदारानं केला असल्याचं निष्पन्न झाले असता, तसेच गुन्ह्यातील चोरलेला ऐवज मुरगुड नाका येथे सिद्धनेरणी जाणाऱ्या रोडवर रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय येथे दागिने विक्रीसाठी येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव व पोलीस अंमलदार यांनी परप्रांतीय इसम राजू उर्फ विक्रम कित्तूरकर इंदिरानगर हलाशी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक याला ताब्यात घेत सोन्या चांदीचे दागिने 2 दुचाकी असा एकूण 88,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या आरोपीवर कोडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्वेषण शाखेच्या तपासासाठी घेत त्याचा साथीदार महादेव नारायण धामणीकर राहणार हलाशी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव हे दोन्ही मिळून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोडोली, चंदगड, मुरगड, गडहिंग्लज, भुदरगड, आसरा वेटगाव, राधानगरी, इस्लामपूर जिल्हा सातारा, खंडाळा जिल्हा सातारा येथे घरफोडी करून चोरी केल्याचं निष्पन्न झालं होतं। या परप्रांतीय आरोपींकडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करून पुढील तपास सुरू आहे। ही दमदार कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडके, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, जालिंदर जाधव, शेष मोरे, पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे, सुरेश पाटील, समीर कांबळे, दीपक घोरपडे, संजय पडवळ आदींच्या पथकानं केली आहे। यावेळी मान्य न्यायालयात हजर केलं असता सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती संज्योती महामुलकर, पोलीस अंमलदार मधुकर बसरे यांनी योग्य मदत केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नंदुरबार, कोल्हापूर।